ज्ञानाची पूजा. कथा आहे 700 वर्षापूर्वीची. असे असले तरी कथेची नवीनता तशीच आहे. ताज्या मोगऱ्याच्या फुलासारखी टवटवीत आणि सुगंधी. वाचताना आनंद वाटावा, अभिमानाने मन भरून यावे, आदराने हात जोडावेत, त्यामागच्या उदात्त भावनेने डोळे भरून यावेत आणि कोठेतरी आत आपण या देशात जन्मलो म्हणून धन्यता वाटावी. तुम्ही म्हणाल, कोठे घडली ही कथा? कथा घडली नगर जिल्ह्यात, प्रवरा नदीच्या काठी, नेवासे गावी. हजारो वर्षे प्रवरा नदी नगर जिल्ह्यातून वाहतच होती. या नदीने आपल्या काठी कितीतरी घटना पाहिल्यात, प्रसंग अनुभवले. कधी उदास, कधी आनंदाने तिचे वाहणे चालूच राहिले आणि तिच्या आयुष्यात भाग्याचे दिवस उजाडले. प्रवरेकाठी नगर जिल्ह्यात नेवासे म्हणजे एक छोटेसे गाव. नदीकाठचे म्हणून निसर्गरम्य. गावचे गावकरी फार कष्टाळू आणि परिश्रमी. त्यांची भूमीवर आईगत माया. कोणत्याही घरातला थकला भागलेला माणूस या भूमीवर शांतपणे विसावत असे. सकाळी उठला की अंथरुणावरून भूमीवर पाय ठेवताना प्रथम वंदन करी आणि मनापासून म्हणे, हे भूमाते, मला क्षमा कर. नदीकाठी एक सुंदर देवालय होते. कोणी व कधी बांधले याची चर्चा गावकरी करीत नसत. मंदिरातील मोहिनी राजावर सर्वांची अपार भक्ती. सांज सकाळ देवळात गर्दी असे. कोणाची टवळी नाही, कोणाची कुरापत नाही, कोणाचे उणेधुणे बोलणे नाही. मोहिनी राजाच्या भक्तीने बहरलेल्या मनात अशा विचारांना थाराच नसे. गावच्या साऱ्या भक्तांच्या भक्तीने जणू मोहिनीराज प्रसन्न झाले. एक दिवस 4 लहान भावंडे फिरत फिरत तेथे आली. थकली भागलेली, पण सर्वांचे डोळ्यांतून जणू आनंद ओसंडत होता. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहणाऱ्याचे दुःख हलके करी. त्या लहानग्या भावंडांतील सर्वात मोठा फार गंभीर दिसत होता, जणू स्वतःला विसरलेला. त्याला हाताशी धरून त्याचा छोटा भाऊ चालत होता. मागे त्याहून लहान भाऊ व शेवटी सर्वात छोटी बहीण. ती जणू सर्व गोष्टींपासून मुक्त. तिचे चालणे नि हसणे जगावेगळे, जणू जगन्मातेचे छोटे रूप. तुम्ही नक्कीच ओळखले असणार, पण त्यावेळी मात्र त्यांना कोणी ओळखत नव्हते. ते गावातून जात होते. सारं गाव कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते. मोठी माणसे कौतुकाने, बाया बापड्या मायेने आणि लहान मुले आदराने नि आनंदाने. ही भावंडे नदीकाठी आली आणि त्यांचे लक्ष मोहिनी राजाच्या मंदिराने वेधून घेतले. जणू ते मंदिर दोन्ही हात उभारून त्यांना हाक मारीत आहे. त्या मंदिराचा चिरांचिरा त्यांचे स्वागतास आनंदाने उत्सुक दिसत होता. ते सारे मंदिरात आले. आधीच मोहिनी राजाच्या वास्तव्याने पवित्र असलेल्या त्या स्थानाला या 4 भावंडांच्या वास्तव्याने सुगंध प्राप्त झाला. त्यांनी मोहिनी राजाचे दर्शन घेतले आणि सभा मंडपाच्या भिंतीशी ते सारे विसावले. दर्शनास येणारा प्रत्येक जण परतला. नकळत त्यांच्याकडे पाहून विनम्र होईल. दुपार झाली. सारे गाव विसावले आणि मंदिरातील ही 4 भावंडे बोलकी झाली. ज्यावेळी सारे विसावतात तेव्हा विदेही जागे असतात हेच खरे. तेवढ्यात मोठा लहानग्याला म्हणाला, ज्ञानदेवा, हे फार पुरातन आणि पवित्र देवालय आहे. सकळ कला जाणणाऱ्या यदुवंशातल्या रामराजाचे येथे राज्य आहे. साऱ्या त्रिभुवनात आणि या पंचक्रोशीतील पवित्र क्षेत्र असलेल्या या देवालयात साऱ्या जगाचे जीवनसूत्र हलविणाऱ्या मोहिनी राजाचे वास्तव्य आहे. ज्ञानदेवा, येथेच तू भगवंताने सांगितलेल्या गीता तत्वावर देशिकार लेणे चढव. अमृताशीही पैज जिंकणाऱ्या मधुर मराठी भाषेत सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने गीता तत्वावर विवरण कर, भाष्य कर. लोकांना गीता समजावून सांग. एका भावस्थितीत ज्ञानेश्वर क्षणभर बसले. त्यांनी हात जोडले. आपल्या वडील बंधूंच्या, निवृत्तीनाथांच्या, साक्षात आपल्या गुरुदेवांच्या पायावर डोके ठेवले. समर्पण आणि भक्तिभावनेने त्यांचे अंतःकरण भरून आले होते. ज्ञानदेव उठले. सभामंडपात मध्यभागी असलेल्या दगडाशी टेकून बसले. मनात मोहिनी राजाचे स्मरण केले. भगवान श्रीकृष्णाला मनोमन वंदन केले. त्याचे
तोंडातून शब्द बाहेर पडू लागले. ओम नमो जियाद्या वेदपतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल अति प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारित जोजी. एकामागून एक ओवी बाहेर पडत होती. चातुर्याला शहाणपण शिकवणारी, माधुर्याला गोडवा देणारी, सौंदर्याला सुरेखतेने नटवणारी, सुखाला सौभाग्य प्राप्त करून देणारी ती ज्ञानदेवांची वाणी सर्व देऊळ व्यापून राहिली. देवळात येणारा प्रत्येक जण मोहरून तेथेच बसायचा. आता यापरी वैकुंठ नाथू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरोपील ते सविस्तर पुढील कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. ज्ञानदेव थांबले. निवृत्तीनाथांकडे पाहून त्यांनी हात जोडले. त्यांची वाक्गंगा खंडित झाली. त्या मधुर कोमल आवाजाचे नाद उमटत राहिले. तल्लीन झालेले श्रोते भानावर आले. एक उठला. ज्ञानदेवाला हात जोडून बाहेर पडला. देऊळ रिकामे झाले. आईच्या मायेने निवृत्तीनाथ ज्ञानदेवाकडे पाहत होते. असे 18 दिवस चालले. गावच्या लोकांना जणू वेड लागले. क्षणात बातमी पंचक्रोशीत पोहोचली. गुळमुंग्यांना आमंत्रण देत नाही. उमलत्या फुलाचा सुवास सर्वत्र दरवळतो. भुकेला अन्न शोधत येतो. तसेच झाले. गावोगावच्या लोकांची रीघ लागली. सारा परिसर माणसांनी फुलून जायचा. 18वा दिवस उजडला. गीतातत्त्वावरचे ते देशीकार लेणे आज पूर्ण होणार होते. उभवलेल्या देऊळावर हा अष्टादश कलशू ठेवला जाणार होता. त्याच्या आधीच पंचक्रोशीतील सारे प्रमुख नागरिक देवळाबाहेरचे मैदानात जमले. ज्ञानदेवांना सुगावा लागू न देता त्यांनी एक योजना आखली. ग्रंथ पूर्ण झाला. विश्वात्मक देवाला ज्ञानदेवांनी सर्व प्राणिमात्रांच्या सुखासाठी प्रार्थना केली. या धर्मकीर्तनाने संतुष्ट झालेल्या विश्वेश्वराने ती मान्य केली. सर्वांच्या सुखाच्या कल्पनेने ज्ञानदेवही सुखावले. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या पायावर डोके ठेवले. कृतार्थतेचा भाव त्यांचे मनी दाटून आला. गावोगावचे लोक परतले. त्यांच्याबरोबर निमंत्रणे गेली. दिंड्या पताकांची तयारी झाली. बेरी तुताऱ्या घासून पुसून साफ झाल्या. गुलालाची नि खडीसाखरेची दुकानातील पोती रिकामी झाली. फुले नि हार ज्याचे त्याचे हाती दिसू लागले. ज्ञानदेवांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचे जनता जनार्दनाने ठरविले होते. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. तृप्त मनाने ती चारही भावंडे देवळात बसली होती. हळूहळू लोकांच्या झुंडी देवळाबाहेर मैदानावर जमू लागल्या. भेरी तुताऱ्यांचे आवाज, टाळ मृदुंगांच्या तालावर म्हटली जाणारी भजने, हाती भगवी निशाणे, गावोगावच्या दिंड्या येत होत्या. लहान आले, मोठे आले, विद्वान आले, अनपढ आले, म्हातारे कोतारे डोळी कौतुक घेऊन काठ्या टेकीत आले. बाया बापड्या नटून सजून हाती पंचारती घेऊन आल्या. तेवढ्यात सजवलेला हत्ती तेथे आला. साकारणी सजीव ज्ञानाला हत्तीवरून मिरवताना पाहण्यासाठी सारे डोळे असुसले होते. नेहमीसारखे मंदिरातील दगडाला टेकून ज्ञानदेव बसले होते. साऱ्या विश्वातील प्रसन्नता, निगूढ शांतता, सारे वात्सल्य त्यांचे चेहऱ्यावरून ओसंडत होते. अलिप्त मनाने ते बाहेर पाहत होते. तोच बाहेर गलका ऐकू आला. जय जयकार घुमू लागला. भेरी तुताऱ्यांचे आवाज निनादले. टाळ मृदुंग वाजत होते. तालबद्ध नामघोष जवळ येऊ लागला. त्या प्रचंड जनसागरात मध्यभागी शृंगारलेला हत्ती डुलत होता. त्याच्या पाठीवर अंबारी शोभत होती. गलका जवळ आला. गावोगावच्या प्रमुखांचे एक मंडळ देवळात आले. सारे नम्रपणे हात जोडून ज्ञानदेवांपुढे उभे राहिले. ज्ञानदेवांची नजर अनंताचा शोध घेत आनंदी दिसत होती. कोणीतरी म्हणाले, चलावे ज्ञानदेवा, बाहेर जनसमुदाय वाट पाहत आहे. हत्ती सजवून आणला आहे. प्रश्नार्थक मुद्रेने ज्ञानदेव पाहतच राहिले. त्यातील प्रमुख नम्रपणे म्हणाले, आपली हत्तीवरून मिरवणूक काढावी अशी जनसमुदायाची इच्छा आहे. ज्ञानदेव कोड हसले. सहजतेने त्यांचे तोंडून शब्द बाहेर पडले. कापूर जळाल्यानंतर खाली काही राहत नाही. राहतो
फक्त सुवास. त्यांनी ग्रंथाकडे बोट केले. ते उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, व्यासांचा मागोवा घेत गुरुकृपेने लाभलेले समाधिधन एकत्र बांधून सिद्ध झालेला तो ग्रंथ प्रमुखाने डोक्यावर घेतला. साऱ्या जनसम्मर्दात एकच आनंद आणि उत्साह उसळला. प्रचंड जय जयकार घुमला. सारे मंदिराच्या बाहेर पडले. ग्रंथ हत्तीवर अंबारीत ठेवण्यात आला. सुवासिनींनी त्याला ओवाळले. पांडुरंगाच्या जयघोषात धुंदपणाने ती मिरवणूक चालू लागली. साऱ्या भक्तगणांबरोबर भक्तांचा शिरोमणी, कैवल्याचा पुतळा, साधकांचा मायबाप, मातृहृदयाचा योगी ज्ञानदेव संतपणे पायीच चालू लागला. जणू विश्वातले चैतन्य देहरूप होऊन चालू लागले. मिरवणूक ज्ञानेश्वरांची नव्हती, मिरवणूक ज्ञानेश्वरीची होती. पूजा व्यक्तीची नाही, ज्ञानाची, तत्वाची करायची असते. न बोलता ज्ञानदेवांनी दिलेला धडा युगयुग आपण हृदयी जपून ठेवावा.